ग्रामस्थांच्या एकजुटीने उभे राहिलेले प्राचीन महादेव मंदिर आज नव्या शिखरावरील भव्य कळसारोहण सोहळ्याने भक्तिभावाने उजळून निघाले। गुरुवार 12 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या पवित्र विधीला भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। सोहळ्यात श्री 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 1008 जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्री काशीपीठ यांच्या हस्ते तसेच श्री ब्र डॉक्टर पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी माळकवठा, वेदमूर्ती कल्याण शास्त्री गणेशारी, वेदमूर्ती वीरभद्रय्या स्वामी सोरेगाव यांच्या उपस्थितीत कळसारोहण, महाशांती आणि अभिषेक विधी पार पडले। मंत्रोच्चार, शंखनाद, ढोल ताशांच्या निनादाने परिसर भक्तिमय झाला। नवनिर्मित शिखरावर सुवर्ण कलशाची स्थापना होताच भाविकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले। अनेक भक्तांनी या दैविक क्षणाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मंदिर परिसरात गर्दी केली। सोहळ्यानंतर श्री 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 1008 जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाराध्य शिवाचार्य महास्वामीजींनी दिलेल्या आशीर्वचनांनी भाविक भारावून गेले। त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमाचे आध्यात्मिक तेज अधिक उजळले। दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत झालेल्या महाप्रसादात गावकरी, मान्यवर आणि मोठ्या संख्येने आलेल्या भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला। या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन निशाणदार वाकसे परिवार तसेच सोरेगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। उत्कृष्ट नियोजनाबद्दल ग्रामस्थांकडून आयोजकांचे कौतुक होत आहे। प्राचीन मंदिराचे नवनिर्मित शिखर, सुवर्ण कलश आणि पवित्र विधीमुळे सोरेगावचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। यावेळी माजी आमदार दिलीप माने, शिवरत्न शेटे, नम्रता कोठे, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर, सुयश खानापुरे, संतोष वाकसे, श्रीकांत निशाणदार, राजशेखर पाटील, शिवानंद कोरे, सिद्धाराम भीमदे, संदीप मेत्रे, चंदू खडाखडे, वामन कांबळे, नागनाथ भरले, धनु कांबळे, बबलू कांबळे, राहुल कुटेकर, अमर डुरके तसेच सोरेगावातील ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते।